रविवार दिनांक 13/7/2025 रोजी संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि वृक्षदायी संस्थेच्या वतीने 108 कुटुंबियांच्या उपस्थितीत 108 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। वृक्षदायी परिवार आपला परिवार वृक्षदायी परिवार। जय हो जय हो। मागील 5 वर्षांपासून अर्थात करोना या महामारीचे भयंकर रूप विश्वातील सर्व प्राणीमात्रांना अनुभवायला मिळाले। प्रचंड ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला। याच काळात आपला परिवारचे संस्थापक अध्यक्ष श्री SR शिंदे यांच्या संकल्पनेतून सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन फॅक्टरी हे गोंडस नाव देऊन देशी झाडांचे वृक्षारोपण करण्याचा चंग बांधला आणि खऱ्या अर्थानं 5/6/2021 या पर्यावरण दिनाच्या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावन तपोभूमीत इंद्रायणी नदीच्या तीरावर परिवारातील सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीत एक नांदुरकी या देशी झाडाचे वृक्षारोपण करून ऑक्सिजन फॅक्टरीचा शुभारंभ खऱ्या अर्थानं झाला। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या जगद्गुरू अभंगाचा आधार घेऊन तीर्थक्षेत्र देहू येथे आजपर्यंत आपला परिवाराच्या माध्यमातून पिंपळ, वड, चिंच अशा अनेक देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे। रविवारी सकाळी 7 वाजता अभंग इंग्लिश स्कूल पासून टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जय वृक्षदायी जय वृक्षदायी जय वृक्षदायी जय वृक्षदायी। आपला परिवार एक तासात 108 देशी झाडांचे वृक्षारोपण करून मानवी साखळी करत या परिसरात असलेले दगड गोटे उचलून जय श्रीराम म्हणत एकमेकांना प्रतिसाद देत दगडाचा मोठा बांध आणि सेतू तयार करण्यात आला। या उपक्रमात एकूणच 450हून अधिक सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। जय श्रीराम। या प्रसंगी प्राध्यापक विकास कंद यांनी शब्दांची छान गुंफन करत अनेक मार्मिक उदाहरणं देऊन आपला विचार मांडताना मनापासून या समाज दिशादर्शक उपक्रमाचे कौतुक करत 108 कुटुंब आणि अध्यात्म यांची छान सांगड घातली। आपल्या परिवारातील सर्व सदस्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले। विशेष करून आपला परिवार हे नावच आपलेपणाची नात्यांची ओळख करून देते। मिळाला पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते समाधान मिळतं। वृक्षदायी संस्था या संस्थेचं नाव पहा तुम्ही, वृक्षदायी असं ठेवण्यात आलं। बापूंची संकल्पना अशी आहे की आई मुलाला जन्म देण्यापूर्वी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळते आणि आई त्या पोटामध्ये सांभाळत असताना नाळे वाटत मुलगा श्वास घेतो, पण ती नाळ ज्यावेळी तोडली जाते त्यावेळी आईचा आणि त्याचा संपर्क तुटतो, त्यावेळी पहिला श्वास जर कोणाला कोण देत असेल तर ही झाडं देतात। म्हणून झाडं ही आपली दुसरी आई आहे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। मी जर तुम्हाला सहजपणे विचारलं
की त्या ठिकाणी माणसाला मूलभूत गरजा कोणत्या, शाळेमध्ये काय शिकवलं जातं? अन्न, वस्त्र आणि निवारा. तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये या तीनही गोष्टी दिल्या आणि सांगितलं तीनही गोष्टी चांगल्या देतो, पण हवा दिली जाणार नाही, चालेल का? मग मला सांगा, चौथी गोष्ट मूलभूत कोणती आहे? तर ती हवा सुद्धा आहे, ती पाणी सुद्धा आहे. वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष आणि निर्मल वारीचे प्रणेते, त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे वंशज श्री शिवाजी महाराज मोरे यांनीही यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले. संत तुकाराम महाराजांच्या गाथेत जेवढे अभंग आहे तेवढीच झाडे आपण लावूया आणि प्रत्येक झाडाला अभंगाच्या पाट्या लावूया, असं त्यांनी यावेळेस आपल्या मनोगतात सांगितलं. येणाऱ्या काळात याच देशी झाडांच्या छायेत सावलीत मुलांच्या अभ्यासिका सुरू होतील. आजपर्यंत आपण या ठिकाणाला ऑक्सिजन फॅक्टरी असं म्हणत होतो, परंतु यापुढे गाथावण म्हणून या भागाची ओळख व्हावी, असं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. फक्त 25% वाढल्या. पुढल्या वेळेला त्यांच्या बरोबरीने तुम्ही पर्यावरणाचं काम केलं पाहिजे, बरोबरीने तुम्ही काम केलं पाहिजे. खरं तर माझ्या अनुभवातून पर्यावरणाचं खरं काम करत कोण असेल तर स्त्रिया करतात. मी मंदिर समितीवर असताना जो पहिला प्रोजेक्ट केला मंगळवाडा ते पंढरपूर 23 किलोमीटरवर 2018 पासून सातत्यानं आपल्या परिवारानं आपली परंपरा, संस्कार, संस्कृती जतन व्हावी हा उद्देश ठेवून मकर संक्रांत, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि एक हात मदतीचा असे 4 उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. यात कुटुंबियांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग दिसतो, असे यावेळी आपला परिवारचे संस्थापक अध्यक्ष श्री SR शिंदे यांनी आग्रहानं नमूद केलं. त्याचबरोबर ते म्हणाले की या सर्व उपक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील अनेक संस्थांचा सहभाग असून सुजाण नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यांनी यावेळी सर्वांचे मनापासून कौतुक करत समाधान आणि सर्वांच्याच प्रती कृतज्ञता व्यक्त केली. सगळ्यांना शिस्तीत पण मस्तीत जगायचं, मस्त म्हणजे बिनधास्त 24 तास जगायचं आणि हे जगण्यासाठी खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करणं हा कंद सरांनी सांगितलं, झाडांनी सांगितलं, आदरणीय बापूंनी सांगितलं. गेल्या 4 वर्षांत आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि वृक्षदायी संस्था यांच्या माध्यमातून होत असलेले वृक्षारोपणाचे कार्यक्रम यांस अभंग स्कूलचे शैक्षणिक संकुल अगदी विनामोबदला निरपेक्ष भाव ठेवून उपलब्ध करून देत असलेले अभंग शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील कंद साहेब यांना आपला परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक शाल आणि जास्वंदी झाड देऊन तसेच मानपत्रही त्यांना यावेळेस प्रदान करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. आपल्या परिवाराच्या वतीनं यावेळेस शाळेतील 5 गरजू विद्यार्थ्यांना दत्तकही घेण्यात आले. आपल्या परिवाराच्या सदस्यांनी मोठ्या जल्लोषात या सर्वच कुटुंबाला मानाची सलामी दिली. आणि म्हणून ते मात्र हे मानपत्र आपण आदरणीय सेक्रेटरी साहेब यांना विनंती करतो की यांना प्रदान करावं. सगळे हात लावा. या प्रसंगी वृक्षदायी संस्थेचे विलास बोराडे त्याचबरोबर राजू पेठे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. तर चंद्रकांत श्रीमंत महाराज यांनी वृक्षावरील गीत सादर करत वातावरण वृक्षदायी केलं. उजाड झाले राम, एक तरी झाड लाव मानसा, एक तरी झाड लाव, एक तरी झाड लाव मानसा, एक तरी झाड लाव, हे सुंदरे जोडले ना. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी अजित भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अनिल शर्मा आणि सूत्रसंचालन DS कुंभार यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहखजिनदार विजय शिर्के, दत्तात्रय बोराडे, अभय गादिया, राजेश देशमुख, गिरीश काटे, दीपक मराठे, वामनराव आवटे, यशवंत महाजन, किरण कांबळे, उल्हास तापकीर, भगवंत थोरात, नवनाथ नलावडे, बाळासाहेब राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. तर अतिशय लक्षवेधी ड्रोन छायाचित्रण यशवंत उद्योजक श्री संदीप दरवेशी यांनी केले. हबप वैशालीताई आवटे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
श्री व्यंकटी सांडो तया सकर्मी रती बाढो भूता परस्परे जडो मैत्रेची माणसे दुरितांचे आणि हो, सर्वच सदस्यांनी सरते शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत निसर्गरम्य वातावरणात आनंदाची खऱ्या अर्थानं लयलूट केली. एक हात मदतीचा, हळदी कुंकू समारंभ, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आपला परिवार ही संस्था वर्षभर राबवताना दिसते. आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे यांना आतापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवले आहे. मग यामध्ये मैत्रीभूषण पुरस्कार 2017, समाजभूषण पुरस्कार 2018, पर्यावरण मित्रभूषण पुरस्कार 2022, वसुंधरा रक्षक पुरस्कार 2024 यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत गौरवले आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब भोसरी डायनॅमिकच्या वतीनेही नुकताच आपला परिवारचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजसेवेचं अखंड व्रत हाती घेतलेल्या या संस्थांच्या कार्याला मानाचा मुजरा करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया. वृक्ष लावूया आपण वृक्ष, वृक्ष लावूया आपण वृक्ष, चला मिळून आपण वृक्ष लावूया, चला मिळून आपण वृक्ष लावूया, धरती मातेचे कर्ज फेडूया, वृक्ष लावूया आपण वृक्ष. धरती ही सदा हरित हो, आयुष्य हे आनंदी हो, धरती ही सदा हरित हो, आयुष्य हे आनंदी हो. आपले असे लक्ष ठेवूया, जागोजागी वृक्ष लावूया, जागोजागी वृक्ष लावूया, वृक्ष लावूया आपण वृक्ष, वृक्ष लावूया आपण वृक्ष, लक्ष ठेवूया आपण लक्ष,
काका